आणि आता पाहूयात पुढची बातमी। राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राज्याची जनता हाच माझा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थसंकल्पाच्या समर्थनासाठी अजित पवार सध्या आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। विरोधक अकारण नकारात्मक राजकारण करतायत असंही अजित पवार यांनी म्हटलंय। तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत। त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातंय। काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जातंय। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे। अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो। राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो। राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे, संकल्प सादर केलेला आहे। तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच। राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे। या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेते। परंतु काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की तर अजित पवार यांनी हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही। राज्याची जनता हाच माझा पक्ष असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।